नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत ना? स्वागत आहे तुमचं तुमच्या फेवरेट चॅनल लॉरेल्स इरामध्ये. आज आपण बघणार आहोत क्लास 9 सबस्टन्स अँड कॉमन यूज. ओके, तर सबस्टन्सेसचं कशा पद्धतीने आपण कॉमन यूज करतो ते बघायचं आहे याच्यामध्ये. ओके, तर बघा या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे की इम्पॉर्टंट जे आहे साल्टचे इम्पॉर्टंट म्हणजे साल्ट आपण कशा पद्धतीनं डे टू डे लाईफमध्ये यूज करतो NaCl. ओके, ते ही म्हणजे आपले जे कॉमन सॉल्ट आहे ती कशा पद्धतीनं, त्यानंतर हे जे आहे सॉल्ट कशा पद्धतीनं आपण यूज करतो. ओके, तर त्यानंतर आणखीन खूप सारे हे बघायचं आहे की केमिकल सबस्टन्स कशा पद्धतीनं आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करतो. ओके, त्यानंतर जे रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स आहेत ते सगळे आपण याच्यामध्ये डेपमध्ये बघणार आहोत. ओके, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. चॅप्टर नंबर 13 कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट हा आपण खूप डीपमध्ये बघितलेला आहे. जर तो तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या. चॅनलवर व्हिडिओ आहे आणि प्लेलिस्ट देखील अवेलेबल आहे. जर तुम्ही तो चॅप्टर बघितला नसेल तर बघून घ्या. या ठिकाणी एक आय बटन येत आहे, सो त्या आय बटनवर जाऊन तुम्ही क्लिक करून बघू शकता. तर चला सुरू करूयात. बघा त्या अगोदर थोडंसं एक मिनिट. बघा आपल्याला याच्यामध्ये काय काय शिकायचं आहे या चॅप्टरमध्ये. बघा आपल्याला शिकायचं याच्यामध्ये साल्ट काय काय असतं ते. ओके, साल्ट, त्यानंतर बेकिंग सोडा. ओके, बेकिंग सोडा. ओके, जर पॉसिबल झालं तर बेकिंग सोडा देखील आज घेऊयात. ओके, त्यानंतर आहे वॉशिंग सोडा. हे कशा पद्धतीनं होतं बघा, याची हिंट मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये म्हणजे प्रिव्हियस चॅप्टरमध्ये सांगितलं होतं की आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये हे यूज होणार आहे. बघा मी एक असा शिक्षक आहे, असा टीचर आहे की तुम्हाला सांगतो मी की कुठे कन्सेप्ट कुठं यूज होणार आहे, तर कोणते कन्सेप्ट कुठं कुठे यूज होणार आहेत. तर हे जे आहे आत्ता जे मी सांगणार आहे आयोनिक कंपाऊंड वगैरे, हे तुम्ही लक्षात ठेवा नीट, कारण हे तुम्हाला 12वीला 10वीला 11वीला हे जे आहे जर तुम्हाला सायन्स घ्यायचं असेल तर तिथे तुम्हाला यूज होणार आहे. त्यामुळे हे नीट लक्ष द्या. आणि हा चॅप्टर इतका इम्पॉर्टंट आहे ना ॲज विज्युअल कम्पॅरिझन बिटवीन क्लास 12th अँड 11th. आणि जर तुम्हाला JEE आणि नीट करायचे असेल तर इम्पॉर्टंटच आहे. JEEसाठी तर हा खूपच इम्पॉर्टंट आहे आणि नीटसाठी देखील इम्पॉर्टंट आहे. तर म्हणजे केमिस्ट्री म्हणजे कसं, ह्या केमिस्ट्रीचा पार्ट आहे. त्यामुळे JEE आणि नीटला केमिस्ट्री फिजिक्स दोन्ही कॉमन असतं. ओके, फक्त काय असतं JEEला मॅथ असतं आणि नीटला हे असतं बायोलॉजी. ओके, तर एवढं हे डिफरन्स आहे, बाकी काहीसुद्धा नाही. ओके, तर त्यामुळे आता आपल्याला दोन्हीची तयारी करायची. ओके, कारण आपल्या डोक्यात आणखी आता सध्या काही जणांना इंजिनियर बनायचं असेल त्यांना मॅथ्स स्ट्रॉंग करावं लागेल, आणि ज्यांना जे डॉक्टर बनायचं हे बनायचं त्यांनी बायोलॉजी करू शकता. पण जर पुढे CET द्यायची आहे तर तुम्हाला दोन्हीही करावे लागणार आहे. कारण काही काही जणांच्या कॉलेजमध्ये असं असतं की PCMB ग्रुप कंपल्सरी असतो. कारण का, मी ज्या कॉलेजमध्ये होतो तिथे PCMB ग्रुप हा कंपल्सरी होता, बरोबर. PCMB फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी हे सर्व कंपल्सरी होतं. त्यामुळे सर्वांची स्टडी करावं लागत होते. तसंच आहे इथे देखील, सर्वांची स्टडी आपल्याला कंपल्सरी करायची आहे. ओके, सर तुमचं कीर्तन झालं का सांगून? हो दमा. तर हे आपण हे बघितलं. ओके, सो थोडीशी इन्फॉर्मेशन दिली, कारण का तुम्हाला पुढं हिंट लागण्यासाठी की आपल्याला पुढं काय काय बघायचं असते, की बाबा आपल्याला नेमकं शिकायचं आहे कशासाठी, कन्सेप्ट कुठे यूज होतात ते बघायचं आहे. ओके, तर बघा आयोनिक कंपाऊंड. बघा याच्या अगोदर मी खूप वेळेस सांगितलेलं आहे. ओके, जे माझे रेग्युलर व्हिडिओ बघत आहेत त्यांना माहिती आहे की मी एकदम डीपमध्ये सांगितलेलं आहे आयोनिक कंपाऊंड काय असतं. बघा हे जे आता मी आपण बघितलं साल्ट, बेकिंग सोडा, वॉशिंग सोडा, हे सर्व कंपाऊंड जे आहे ते आयोनिक कंपाऊंड असतात. मग आयोनिक कंपाऊंड काय असतं, मी खूप वेळेस सांगितलेलं आहे की आयोनिक कंपाऊंड काय असतो. तो आयोनिक कंपाऊंड हे काय असतं हे मी खूप वेळेस सांगितलेलं आहे. आयोनिक कंपाऊंड म्हणजे आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्ड म्हणजे जे आयोनिक बॉन्ड म्हणजे कोणता कंपाऊंड जो आहे, एखादा कंपाऊंड जर फॉर्मेशन होते ओके, तर त्याला काय म्हटलं जातं, आयोनिक कंपाऊंड म्हटलं जातं. एक्झाम्पल बघूयात. NaCl इतकं बेस्ट एक्झाम्पल आहे. म्हणजे आपलं कॉमन मीठ, कॉमन साल्ट. तर याचंच आपण लफडं बघूयात. चला
याचंच हे बघूयात आपण आता गुणगान. साल्ट बघू शकता, साल्ट आहे. ओके, साल्ट. ओके, तर बघा साल्ट काय आहे. साल्ट तर ते बघूयात, म्हणजे साल्ट म्हणजे मीठ आहे. ओके, बघा आता आपण बघूयात इम्पॉर्टंट जे काही इम्पॉर्टंट साल्ट्स आहेत ते कशा पद्धतीने असं सी वॉटरमध्ये ते आपण बघूयात. ओके, तर बघा हे जे सोडियम क्लोराईड आहे त्याला NaCl म्हटलं जातं, जे आपलं कॉमन हे आहे सॉल्ट ते आहे. त्यानंतर मॅग्नेशियम क्लोराईड त्याला MgCl2 म्हटलं जातं सायंटिफिक लँग्वेजमध्ये. मॅग्नेशियम सल्फेट त्याला MgSO4 म्हटलं जातं. त्यानंतर आहे पोटॅशियम क्लोराईड KCl. त्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट त्याला CaCO3. मॅग्नेशियम ब्रोमाइड MgBr2. बघा सोडियम क्लोराईड आता हे या ठिकाणी आपण प्रत्येक याचा मिनिंग बघूयात. ओके, तर बघा आता या ठिकाणी साल्ट टेबल काय असतो ह्याचा खूप सोपा कन्सेप्ट आहे. साल्ट टेबल म्हणजे काय आहे. साल्ट टेबल याचा खूप सिंपल कन्सेप्ट आहे, ज्याला आपण साल्ट टेबल म्हणतो. ओके, बघा जे सॉल्ट टेबल म्हणतो हे नाव जे आहे हे नाव दिलंय. याचा यूज जो आहे हे यूज आपण रेग्युलर जे आपण खाण्यासाठी करतो, म्हणजे जे आपण जेवताना भातात जे किंवा भाजीत वगैरे सर्व ठिकाणी जे आपण मीठ यूज करतो, म्हणजे जे आपण रेग्युलर खातो. ओके, ते मोस्टली आपण हे काय करतो डे टू डे लाईफमध्ये यूज करतो. तर त्याला काय म्हटलं जातं, हे सायंटिफिक लँग्वेजमध्ये याला काय म्हटलं जातं, हे सायंटिफिक लँग्वेजमध्ये याला काय म्हटलं जातं, बरोबर सोडियम म्हटलं जातं याला. सोडियम क्लोराईड म्हटलं जातं याला. म्हणजे टेबल म्हणजे काय आहे, जे आपण खाण्याच्या पदार्थात जे मीठ यूज करतो ते आहे टेबल, दुसरं काही नाही आहे. ओके, तर ते जे आहे ते आपण डे टू डे लाईफमध्ये काय करतो यूज करतो, त्याला काय म्हटलं जातं टेबल म्हटलं जातं. ओके, बघू शकता या ठिकाणी NaOH प्लस Cl याला ज्यावेळेस रिॲक्ट केलं आपण त्यावेळेस काय होतं काय मिळतं आपल्याला सोडियम क्लोराईड आणि वॉटर मिळतं. बरोबर, सोडियम क्लोराईड आणि वॉटर मिळतं. NaOH आणि HCl यांना रिॲक्ट केलं की आपल्याला काय मिळालं सोडियम क्लोराईड आणि वॉटर मिळालं. ओके, बघा जे हे आहे सोडियम हायड्रॉक्साईड आहे त्याला रिॲक्ट केलं आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत आपण त्याला रिॲक्ट केलं. तर हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत रिॲक्ट केल्यानंतर आपल्याला काय मिळालं सोडियम क्लोराईड मिळाला. सोडियम क्लोराईडचं फॉर्मेट मिळालं, त्यालाच काय म्हटलं जातं न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. ओके, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. ओके, हे पेपरला विचारलं जाऊ शकतं. एक मिनटं, मी हे म्हटलं होतं सायंटिफिक नाही त्याला केमिकल नेम म्हटलं जातं. ओके, सॉरी, सायंटिफिक नेम नाही केमिकल नेम म्हटलं जातं. ओके, तर आता आपण बघूयात सोडियम क्लोराईडच्या प्रॉपर्टी काय असतात ते बघूयात. ओके, तर बघा सोडियम क्लोराईड जो आहे तो कलरलेस असतो. कसा असतो कलरलेस असतो. बरोबर, तर भलेही तो पांढरा असेल पण तो कसा असतो कलरलेस असतो. बरोबर, त्यानंतर त्याचं जे हे आहे स्ट्रक्चर ते क्रिस्टलाइन स्ट्रक्चर असतं, क्रिस्टलाइन आयोनिक कंपाऊंड सारखं स्ट्रक्चर असतं. बरोबर, हे अशा पद्धतीनं स्ट्रक्चर असतं, खूप बारीक असते, मोठं काढले खूप बारीक असतं त्याचं स्ट्रक्चर. त्यानंतर तो सोल्युबल इन वॉटर असतो, तो पाण्यामध्ये लगेच सॉल्युबल होतो, लगेच तो विरघळतो. त्यानंतर तो जो आहे तर तो कसा असतो तो त्याची pH व्हॅल्यू जी असते तर ती बघा जे नॅचरल साल्ट आहे ती साल्टी असतं. साल्टी म्हणजे काय थोडंसं तो मीठ कसं असतं बघा थोडंसं जे त्याचा कलर चव जी आहे तर ती थोडीशी म्हणजे मीठ आता माहिती आहे तुम्हाला कशा पद्धतीने असते ते. तर त्याची pH व्हॅल्यू जी असते तर ती ॲक्युरेट जे व्हॅल्यू असते तर ती 7 असते. बरोबर, म्हणजे तो कसा असतो न्यूट्रल बेसिसमध्ये असतो. ओके, तो कसा असतो न्यूट्रल बेसिस असते. आणि याच्यापासून जे आहे ते
बेकिंग सोडा आणि वॉशिंग सोडा बनवला जातो. जो बेकिंग सोडा आहे आणि जो वॉशिंग सोडा आहे तो याच्यापासून बनवला जातो, बरोबर. त्यानंतर तर आता याचा यूज कुठं कुठं केला जातो हे आपण बघूयात. ओके, तर बघा याचा युजेस जो आहे त्याचा यूज कुठं केला जातो ते आपण बघूया. सोडियम क्लोराईडचे युजेस कुठं केले जाते बघा. याचे जे आपण डे टू डे लाईफमध्ये यूज केला जातो, जे फूड आपण जेवण बनवण्यासाठी यूज करतो, जे आपण खाद्य बनवतो, आपण काय बनवतो, भाजी बनवतो, भात बनवतो, वरण बनवतो, चपाती बनवतो, तर याच्यातमध्ये हा यूज केला जातो. ओके, तर तुम्हाला टेबल म्हणजे काय मी ते पण सांगितलं, तर त्याच पद्धतीने आहे तो. ही डे टू डे लाईफमध्ये आपण काय करतो त्याचा यूज करतो, बरोबर. डे टू डे लाईफमध्ये आपण त्याचा काय करतो यूज करतो फूड टर्म्समध्ये. ओके, आणखीन त्याचे प्रॉपर्टी जे आहेत आपण बेकिंग सोडा, मी मगाशीच म्हटलं बेकिंग सोडामध्ये यूज केला जातो आणि त्याचा वॉशिंग सोडा म्हणून देखील यूज केला जातो. NaHCO3 म्हणून देखील याचा यूज केला जातो आणि बेकिंग सोडा म्हणजे Na2CO3 म्हणून देखील याचा काय केला जातो आपण यूज केला जातो. ओके, हे कसं असतं, हे म्हणजे हे न्यूट्रल असतं, अल्किंग असतं. ओके, अल्कली असतं आणि ते नॅचरल न्यूट्रल असतं. ओके, तर त्यानंतर आपण ह्याचे सोडियमचे युजेस, सोडियम क्लोराईडचे युजेस बघितले. कुठं आहे सोडियम क्लोराईडचे युजेस जे आहे तर ते आपण डे टू डे लाईफमध्ये फूड म्हणून यूज करतो आणि याचे प्रिपरेशन जे आहेत आपण बेकिंग सोडा म्हणून अशा पद्धतीने, त्यानंतर वॉशिंग सोडा म्हणून देखील यूज केला जातो. ओके, तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. मिळूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये.